म्हणजे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही आज महानगरपालिका आयुक्त तैली मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे जनवादी महिला संघटनेच्या वतीने। आज सोलापूर शहरामध्ये एकदम गरुड पाणी, पिवळा जरद पाणी, असं हळदीसारखं पाणी येत आहे। आज कमीत कमी 8-10 दिवस झालेले आहे शहरामध्ये समजा भागामध्ये हे पाणी पिवळं यायला लागलेलं आहे। तर आता आमच्याकडे काही बायांची तक्रार आली की पोट दुखतंय, म्हणजे उलटी जुलाब व्हायला लागले म्हणून काही दवाखान्यात सुद्धा जाऊन सलाईन वगैरे लावून आलेले आहेत। अशा पद्धतीने महानगरपालिकेला आम्ही आयुक्त म्हणून एक महिला आयुक्त आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आता आयुक्त म्हणायला लागले की ते पाण्याची पातळी कमी झालेली आहे, गढूळ पाणी आहे, आम्ही सगळं प्रक्रिया केलेलं आहे म्हणून। तर प्रक्रिया काय केलं माहीत नाही, आम्ही तर आमची आपली मागणी अशी आहे की मेडिक्लोरसारखे तुरटी वगैरे हे समजा उपलब्ध करून महानगरपालिकेने द्यावं। म्हणजे बहुसंख्य झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, गृह कामगार, यंत्रमाग कामगार, घर कामगार, हे सर्व म्हणजे ह्या बायांना बिस्लेरीचं पाणी काही पडवणार नाही आहे। जे मोठे मोठे श्रीमंत लोक असेल तर त्याला बिस्लेरीचं पाणी पडवू शकत आहेत। तर ह्या बिडी कामगार, यंत्रमाग कामगार समजा हे धंदे काम करणारे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोकांना आम्हाला बिस्लेरीचं पाणी तर मिळू शकणार नाही आहे। यासाठी ताबडतोबीने आयुक्ताला आम्ही विनंती केलेलं आहे। तर त्रुटी असेल काय मेडिक्लोर असेल या बाबतीत तुम्ही उपलब्ध करून सर्व भागामध्ये द्यावं अशी विनंती केलेलं आहे। आता 4 महिने असेच पाण्याचं आपल्याला जगावं लागणार आहे। भविष्य काळामध्ये खूपच इजीपेक्षा वाईट पाणी आलं तर आपण सर्व महिला म्हणून रस्त्यावर यावं लागणार आहे पाण्यासाठी।